एक खेळाडू ज्यांनी प्राण्यांच्या कल्याणाचा मार्ग निवडला, डॉक्टर पुण्यमूर्ती नटेसन, पद्मश्री 2026. तंजावूर जिल्ह्यातील वल्लम या सुंदर गावात 1960च्या दशकात एक मुलगा शेतकरी कुटुंबात लहानाचा मोठा झाला. त्याला खेळ खूप आवडत. एक उत्कृष्ट खेळाडू आणि हॉकीपटू बनण्याचं त्याचं स्वप्न होतं. महाविद्यालयात शिक्षण घेणारा तो त्यांच्या कुटुंबातील पहिला सदस्य होता. तो त्याच्या आजोबांचा खूप लाडका होता. जेव्हा मी कॉलेजसाठी आशीर्वाद घ्यायला आजोबांकडे गेलो तेव्हा ते म्हणाले, शेतकऱ्यांना मदत होईल असं काहीतरी शिक. तो माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा होता. त्यावेळी मला फक्त BSc ॲग्रिकल्चर बद्दल माहिती होती. मला वेटरनरी सायन्स बद्दल माहिती नव्हती. माझा मित्र आणि वर्गमित्र वीर पांडियन याने मला वेटरनरी सायन्सची ओळख करून दिली. 70च्या दशकाच्या मध्यातील तरुण पुण्यमूर्ती मद्रास वेटरनरी कॉलेजमध्ये पोहोचले. ते फक्त अभ्यासातच हुशार नव्हते, तर सलग 2 वर्ष कॉलेज ॲथलेटिक्स चॅम्पियन सुद्धा होते. काही वर्षांनंतर ते इरोड येथील कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत झाले. तेथील एका घटनेने त्यांच्या विचारांना नवी दिशा दिली. मी इरोड मधील एका जोडप्याने चालवलेल्या पोल्ट्री फार्मला भेट दिली. कोंबड्या निरोगी दिसत होत्या आणि व्यवस्थित खात होत्या, तरी त्या अंडी घालू शकत नव्हत्या. नोंदीवरून असं दिसून आलं की कॉक्सिडिओसिस, एक परजीवी रोग, यावर उपचार म्हणून त्यांना 10 आठवडे सल्फोनामाइड देण्यात आलं होतं. याचा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम झाला होता आणि त्या अंडी घालू शकत नव्हत्या. जर आपल्याला भविष्यासाठी अँटीबायोटिक्स वाचवायचे असतील तर आपण त्यांचा सुज्ञपणे वापर केला पाहिजे किंवा पर्याय शोधले पाहिजेत, हे मला जाणवलं. वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांचा आधार घेऊन डॉक्टर पुण्यमूर्ती यांनी प्राण्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंध करण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर केला. अशा प्रकारे त्यांनी नैसर्गिक घटकांवर आधारित पशुवैद्यकीय प्रणाली म्हणजेच एथनो वेटरनरी मेडिसिन विकसित करून तिला मान्यता दिली. पशुपालकांसाठी मास्टायटिस हा एक गंभीर आजार आहे. यावर इलाज म्हणून 1 चमचा कोरफड, 2 मूठभर हळद आणि थोडा चुना यांचं मिश्रण वापरून इतर औषधांशिवाय यशस्वीपणे उपचार करता येतो. यावरून पारंपरिक सिद्ध आणि प्रभावी उपचारांची परिणामकारकता दिसून येते. त्यांच्या उपचारांमुळे लाखो गायी आणि शेतकऱ्यांना फायदा झाला. त्यांनी प्राण्यांच्या 34 आजारांवर 5 सोपे उपचार विकसित केले. एक जबाबदार पशुवैद्य म्हणून जितकं निरोगी दूध, अंडी आणि मांस पुरवणं जरुरीचं आहे, तितकंच जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठी निरोगी शेण आणि गोमूत्र पुरवणं देखील जरुरी आहे. भविष्यासाठी अँटीबायोटिक्स जतन करणं देखील अत्यंत महत्वाचं आहे, जे एथनो वेटरनरी चिकित्सेद्वारे करत आहोत. डॉक्टर पुण्यमूर्ती यांचं सर्व संशोधन सर्वांसाठी विनामूल्य आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डने त्यांचं कार्य लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं, ज्यामुळे मोठा फायदा मिळाला. मी मनाने एक खेळाडू आहे, त्यामुळे मी माझ्या कामावर मनापासून प्रेम करतो. डॉक्टर पुण्यमूर्ती नटेसन, पद्मश्री 2026.